बरं, आता राज्यसभेमध्ये तुम्ही काम करताय. तर राज्यसभा खासदार होण्याचा हा अनुभव कसा आहे? आणि ज्यावेळी तुमचं नाव डिक्लेअर झालेलं, वाटलेलं आपण राज्यसभेवर जाऊ? नाही, खूप चांगला अनुभव आहे. खरं म्हणजे मी खूप मनःपूर्वक आभार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मानतो. त्यावेळेला आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील होते आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा आणि त्यावेळेसचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, या सगळ्यांनी माझी निवड राज्यसभेवर केली 2022ला. खरं म्हणजे तो माझ्यासाठी अनपेक्षित धक्का होता. पण एक चांगलं काम करण्याची संधी विशेषतः दिल्लीमध्ये त्या सभागृहामध्ये मला मिळाली. मी जुन्या संविधान सभागृहामध्ये पण होतो आणि आता नवीन जे बांधलेलं आहे त्या सभागृहामध्ये सुद्धा मला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यामध्ये अनेक विधेयकं ज्यामध्ये महिला आरक्षणाचं आपण विधेयक म्हणतो 2022चं 2023चं, ते सुद्धा माझ्या समक्ष पास झालं. आणि अनेक गोष्टी अनेक चर्चांमध्ये मला भाग घेता आला. कारण विधानसभेमध्ये काम करत होतो. विधानसभेमध्ये एक्झिक्युशन जास्त असतं, पण पॉलिसीचं निर्माण हे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये होतं. खूप वेगळं वेगळं वातावरण दोन्ही या लोकशाहीच्या व्यासपीठावर राहतं. दोन्ही गोष्टीचा अनुभव घेता आला, त्याचा खरोखर मला आनंद आहे.